न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापुर। लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांमध्ये अस्वस्थता आहे। ही योजना बंद होणार, सुरू राहणार की त्याची रक्कम कमी केली जाणार, असे एक नाही अनेक प्रश्न असतानाच राज्य सरकार ही अस्वस्थ आहे। कधी निकषात न बसणाऱ्या महिलांनी योजनेसाठी दाखल केलेला अर्ज त्यांची पडताळणी करता करता सरकारच्या नाकी नऊ आले असतानाच आता सोलापूर जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार पुढे आला आहे। काही बिलंदर महिला लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी चक्क एकाच वेळी दोन आणि ती सुद्धा वेगवेगळी आधार कार्ड अपलोड केल्याचे पुढे आले आहे। काहींनी तर चक्क या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आपल्या जन्मतारखांमध्येही बदल केला आहे। हा प्रकार पुढे येताच संबंधित विभागाने या लाभार्थ्यांचा लाभ थांबवला असल्याचे समजते। लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणूक 2024च्या तोंडावर सुरू करण्यात आली। या योजनेसाठी पात्रतेचे निकष आणि अटी असल्या तरी राज्य सरकारनेच योजनेचा लाभ सरकटत दिला जाईल म्हटले, त्यामुळे राज्यातील अनेक महिलांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केले। धक्कादायक म्हणजे राज्य सरकारनेही हे अर्ज मंजूर करत लाभ वितरण सुरू केले। सोलापूर जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी रमेश काटकर यांनी जिल्ह्यातून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करूनही लाभ न मिळाल्याचा 775 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। त्यापैकी अनेक महिलांची कागदपत्रे पूर्तता केली नाही, काहींनी तर एकाच वेळी 2 वेगवेगळे आधार कार्ड अपलोड केले आहेत, तर काहींनी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी चक्क जन्मतारखेमध्येच बदल केला। त्यामुळे अशा घटना उघडकीस आलेल्या अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत।